मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज पुन्हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे। वितरणाचा प्रचंड विलंब, योजना सुरू करताना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या, पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वेळेवर न पोहोचल्यामुळे नाराजी वाढताना दिसते। सरकारने या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, कारण योजना चांगली असली तरी अंमलबजावणी उशिरा झाली तर त्याचा परिणाम थेट नागरिकावर होतो। आता परिस्थिती अशी आहे की महिन्याचा शेवट अगदी जवळ आला आहे। आज 27 तारीख असून सोमवार असल्यामुळे कोणतीही अधिकृत हालचाल होण्याची शक्यता कमीच आहे। उरलेले काही दिवसच निर्णायक ठरणार आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। पैसे कधी येणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। दरम्यान ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत सुरू आहे। हीच एक शक्यता मानली जात आहे की सरकार सर्व माहिती पूर्ण होईपर्यंत थांबत असेल। मागील अनुभव पाहता केवायसी प्रक्रिया संपल्यानंतर लगेच वितरण झाल्याचे उदाहरण आहे, त्यामुळे यावेळीही तसंच काही होऊ शकतं अशी चर्चा आहे। पण इथे एक महत्त्वाची चिंता अशी आहे की जर 30 एप्रिलपर्यंत थांबावं लागलं तर वितरण पुढे ढकललं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील वर्षीप्रमाणे मे महिन्यात हप्ता दिला गेला तर हा विलंब आणखी वाढेल। यामुळे योजना वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उभं राहतं। लाभार्थी महिलांकडून सतत विचारणा होत आहे, योजना बंद झाली का, पैसे का थांबले आहेत। या शंका नैसर्गिक आहेत, कारण नियमितता नसल्यामुळे विश्वास कमी होतो। सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि वेळेवर अपडेट दिले पाहिजेत। शेवटी एकच अपेक्षा आहे, मार्चसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा। योजना जितकी महत्त्वाची आहे तितकी तिची अंमलबजावणीही वेळेवर होणं आवश्यक आहे। धन्यवाद।